ऐका ऐका आजची बातमी ऐका। नमस्कार शेतकरी मित्रांनो, आजच्या सर्वात महत्त्वाच्या अपडेट आपण पाहणार आहोत। गेल्या 48 तासात कृषी क्षेत्रात खूप मोठ्या घडामोडी घडल्या आहेत। कुठे कांद्याचे वांदे झाले तर कुठे सरकार कर्जमाफीवर मोठं विधान करतंय। पीएम किसानचे पैसे वाढणार की नाही, लाडकी बहिणींना 2100 रुपये मिळणार का, यासारख्या 25 महत्त्वाच्या बातम्या आपण आजच्या व्हिडिओमध्ये सुपरफास्ट पाहणार आहोत। चला तर मग वेळ न घालवता सुरू करूया आजचे कृषी न्यूज बुलेटिन। राज्यात नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर आता शेतकरी कर्जमाफीची चर्चा जोर धरू लागली आहे। हिवाळ्या अधिवेशनात विरोधकांनी कर्जमाफीसाठी सरकारला घेरले असून सरकारने योग्य वेळी निर्णय घेऊ असे आश्वासन दिले आहे। शेतकऱ्यांचे लक्ष आता मुख्यमंत्र्यांच्या घोषणेकडे आहे। पीएम किसानचे पैसे 6000 रुपयावरून 12000 होणार का, अशी चर्चा होती। मात्र संसदेत कृषी मंत्र्यांनी स्पष्ट केले की सध्या असा कोणताही प्रस्ताव सरकारच्या विचारधानी नाही, त्यामुळे सध्या तरी 6000 रुपयेच मिळणार आहेत। गेल्या 2 दिवसात कांद्याच्या भावात मोठी उसळी पाहायला मिळाली आहे। लासलगावसह प्रमुख बाजार समित्यांमध्ये कांदा सरासरी 2200 ते 2500 रुपये प्रति क्विंटल पोहोचला आहे। आवक घटल्याने भाव वधारले आहेत। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची रक्कम 1500 रुपयावरून 2100 रुपये करण्याबाबत हालचाली सुरू आहेत। महायुती सरकारने निवडणुकीत दिलेल्या वचनाची पूर्तता करण्यासाठी लवकरच मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय होण्याची शक्यता आहे। खरीप हंगाम 2024च्या पीक विम्याची प्रतीक्षा संपण्याची चिन्हे दिसत आहेत। काही जिल्ह्यात विमा कंपन्यांनी पीक कापणी प्रयोगाचे अहवाल मागवले असून जानेवारीच्या पहिल्याच आठवड्यापर्यंत नुकसान भरपाईचे चित्र स्पष्ट होईल। राज्यात थंडीचा कडाका वाढला आहे। हवामान विभागाने पुढील 48 तासात विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात थंडीची लाट येण्याचा इशारा दिला आहे। द्राक्ष बागायतदारांनी बागेची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे। आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या दरात किंचित सुधारणा झाली आहे। लातूर अकोला मार्केटमध्ये सोयाबीनला 4600 ते 4800 रुपये प्रति क्विंटल भाव मिळत आहे। हमी भावापेक्षा हा दर अजूनही कमीच आहे। गेल्या हंगामातील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना जाहीर केलेले हेक्टरी 5000 रुपयाचे अनुदान अजूनही अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झालेले नाही। तांत्रिक अडचणी दूर करून त्वरित पैसे जमा करण्याचे आदेश कृषी विभागाने दिले आहेत। दुधाला प्रति लिटर 34 रुपये भाव मिळावा यासाठी दूध उत्पादक शेतकरी संघटना पुन्हा आक्रमक झाल्या आहेत। नगर आणि पुणे जिल्ह्यात काही ठिकाणी आंदोलनाचे इशारे देण्यात आले आहेत। चंद्रपूर जिल्ह्यात एका तरुण शेतकऱ्याला खासगी सावकाराचे कर्ज फेडण्यासाठी आपली किडनी विकण्याची वेळ आली आहे। या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला असून अवैध सावकारीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे। राज्यात तुरीचे पीक फुलोरा आणि शेंगा भरण्याच्या अवस्थेत आहे। मात्र ढगाळ वातावरणामुळे अळीचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती कृषी तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे। शेतकऱ्यांनी वेळेस फवारणी करावी अशी विनंती केली आहे। शेतकरी कृषी पंपाच्या वीज बिलात सवलत देण्याची मागणी करत आहेत। अनेक ठिकाणी रात्रीची वीज मिळत असल्याने शेतकऱ्यांना थंडीत पाणी भरण्यासाठी त्रास सहन करावा लागतोय। दिवसा वीज देण्याची मागणी जोर धरते। केंद्र सरकारने मक्यापासून इथेनॉल निर्मितीला प्रोत्साहन देण्याचे ठरवले आहे। यामुळे मका उत्पादक शेतकऱ्यांना चांगला भाव मिळण्याची आशा निर्माण झाली आहे। बाजारात नवीन टोमॅटोची आवक वाढल्याने दरात घसरण झाली आहे। पुणे आणि नाशिक मार्केटमध्ये टोमॅटोला सध्या 300 ते 500 रुपये क्रेट असा भाव मिळत आहे। सांगली आणि नाशिक पट्ट्यात ढगाळ वातावरणामुळे द्राक्ष बागावर डावणी आणि भुरी रोगांचा संकट ओढावले आहे। यामुळे औषध फवारणीचा खर्च वाढल्याने शेतकरी चिंतेत आहे। राज्यात यंदा हरभरा लागवडीत वाढ झाली आहे। रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण असल्याने यंदा हरभऱ्याचे विक्रमी उत्पादन होण्याची शक्यता कृषी विभागाने वर्तवली आहे।
लातूर जिल्ह्यातील शिवणखेड गावाने पारदर्शक कारभारातून स्मार्ट व्हिलेज चा मान मिळवला आहे. ग्रामपंचायतीचा कारभार पेपरलेस केल्याने या गावाची चर्चा राज्यभर सुरू झाली आहे. मराठवाड्यात विशेषतः लातूर उस्मानाबाद भागात वेळा अमावस्या हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. शेतकऱ्यांनी शेतात जाऊन वनभोजनाचा आनंद लुटला. विदर्भातील संत्रा बांगलादेशात निर्यात करण्यासाठी लागणाऱ्या शुल्कात वाढ झाल्याने निर्यातदार अडचणीत आले आहेत. केंद्र सरकारने बांगलादेश सरकारशी चर्चा करावी अशी मागणी वरोड मुर्शीच्या शेतकऱ्यांनी केली आहे. राज्यातील साखर कारखान्याचे गाळप वेगाने सुरू आहे. कोल्हापूर विभागात उसाला प्रति टन 3200 रुपयापर्यंत पहिली उचल जाहीर झाली आहे, तर मराठवाड्यात हा दर 85च्या आसपास आहे. जळगावच्या केळीला उत्तर भारतातून चांगली मागणी आहे. थंडी वाढल्याने मागणीत थोडी घट झाली असली तरी दर्जेदार केळीला अजूनही 1500 ते 1800 रुपये प्रति क्विंटल भाव मिळत आहे. रब्बी हंगामासाठी बँकांनी पीक कर्ज वाटपाची गती वाढवावी असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे. अनेक शेतकऱ्यांना सिबिल स्कोअरमुळे कर्ज नाकारले जात असल्याचे तक्रारी येत आहेत. विदर्भात आणि मराठवाड्यात रेशमी शेतीकडे शेतकऱ्यांचा कल वाढत आहे. शासनाकडून रेशमी शेडसाठी मिळणारे अनुदान वेळेवर मिळावे अशी मागणी होत आहे. हिंगोली आणि वसमत मार्केटमध्ये हळदीचे दर स्थिर राहणार आहेत. सध्या हळदीला 6500 ते 7500 रुपये प्रति क्विंटल भाव मिळत आहे. वायदा बाजारात तेजीची शक्यता वर्तवली जात आहे. आनंदाचा शिधा योजनेचे वाटप काही ठिकाणी रखडले होते, ते आता सुरळीत सुरू झाले आहे. रेशन दुकानावर बायोमेट्रिक प्रणालीत अडचणी दूर करण्याचे काम सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. तर शेतकरी मित्रांनो, या होत्या गेल्या 48 तासातील महत्त्वाच्या कृषी बातम्या. तुमच्यासाठी आजचा महत्त्वाचा प्रश्न, तुम्हाला काय वाटते, सरकारने सरसकट कर्जमाफी करावी की 1 लाखापर्यंत? तुमचे मत खाली कमेंटमध्ये बॉक्समध्ये नक्की लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या शेतकरी ग्रुपवर शेअर नक्की करा. अशा ताज्या अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत राम राम, जय जवान, जय किसान.